जाग्यावर देणार जबाब अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब अख्ख्या नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच मराठी एडिटिंग चॅनल RG क्रिएशन्सला. तर मित्रांनो, आत्ता जो काही स्टेटस व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितलेला आहे, अशा प्रकारचा जो काही व्हिडिओ मित्रांनो तो सध्या इंस्टाग्राम रीलवर खूप जास्त व्हायरल होत आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारचे जे काही इफेक्ट आहे ते बनवणं एकदम सोपं आहे. तर मित्रांनो, डेमो व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर मग आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आज पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असेल तर मग आपल्या चॅनलला जे मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे स्टेटस एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून शिकवत असतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला जे ते नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर इथं CapCut ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तर मित्रांनो, मी इथं जे काही CapCut ॲप्लिकेशन वापरत आहे, हे जे एकदम लेटेस्टवालं व्हर्जन आहे हे तुमच्याकडे नसेल तर याची लिंक जी आहे मित्रांनो बघू शकता, जे काही आपलं टेलिग्राम चॅनल असणार आहे RG क्रिएशन YT, याच्यावरची काही पिन कमेंटमध्ये जे काही मेसेज आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला ही लिंक तुम्हाला भेटणार आहे. तर सोबतच मित्रांनो, इथं जे काही व्हिडिओ एडिटिंगचं मटेरियल आहे ते मी देत असतो, ते तुम्ही 1 क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर आता मित्रांनो, इथून तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि सिम्पली इथं तुम्हाला टर्बो VPN नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याची गरज तुम्हाला इथं पडणार आहे. तर या ॲप्लिकेशनला तुम्हाला इथं ओपन करायचं आहे. ठीक आहे, तर याची लिंक देखील मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आता मित्रांनो, सिम्पली हे वाला ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं VPNला तुम्हाला टॅप टू कनेक्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली हे VPN इथं कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली आपल्याला इथं CapCut ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे वाला ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर आता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर असणार आहे. सिम्पली तुम्हाला इथं फोटो एडिटर नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं तर सिम्पली ज्या आपल्या फोटोवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा सर्वात अगोदर तो फोटो ॲड करा. फोटो ॲड झाल्यानंतर मित्रांनो, सिम्पली साईजवर ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करा आणि इथं 9:16 मध्ये तुम्हाला फोटो क्रॉप करायचा आहे आणि सिम्पली इथून डन करून टाकायचा. डन केल्यानंतर मित्रांनो, सिम्पली आपल्याला इथं ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे इमोजी दिलेली आहे, ती इमोजी ॲड करून घ्या आणि इमोजीज जे व्यवस्थितपणे तुम्हाला तुमचा जो फोटो आहे त्या फोटोनुसार तुम्हाला सेट करून घ्यायचे. तर मी इथं वरती सेट करून दाखवतो. आणि सिम्पली इथं वरती जे काही निळ्या कलरचं एक्सपोर्टचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथं जे फोटो आहे तुमचा तो फोटो एक्सपोर्ट करून इथं डन करून घ्यायचा. ठीक आहे, तर मी अगोदरच फोटो एक्सपोर्ट करून घेतला त्यामुळे मी डन नाही करत आहे. ठीक आहे, तर पुन्हा तुम्हाला डन करून घ्यायचा. ठीक आहे, डन करून घेतल्यानंतर सिम्पली आता न्यू प्रोजेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता जो फोटो एक्सपोर्ट करून घेतला आहे त्याला सिम्पली सिलेक्ट करून क्रिएट व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस सर्वात अगोदर तुमच्या समोर असणार आहे. सिम्पली या ऑप्शनवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर ॲड ऑडिओवर क्लिक करा आणि मित्रांनो, सिम्पली तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्टेड म्हणून जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर जो व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामधला साऊंड तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्याला इम्पोर्ट करायचा आहे. हा साऊंड इथे इम्पोर्ट झाल्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला बीट मार्क करायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं बीटवर जायचं आहे. बीटवर गेल्यानंतर स्टार्टिंगला एक बीट मार्क करा. आणि आता मित्रांनो, सिम्पली तुम्हाला इथं राईट साईडला स्क्रॉल करायचं आणि इथं जी काही आपली साऊंड वेव आहे इथं कमी होत आहे, त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला इथं एक बीट मार्क करायचं आहे. त्यानंतर राईट साईडला स्क्रॉल करायचं, तर साऊंड वेव जास्त होत आहे त्यामुळे इथं बीट मार्क करायची. आणि त्यानंतर पुन्हा इथं साऊंड वेव आहे मित्रांनो ती आपली कमी होत आहे त्यामुळे इथं एक बीट मार्क करायचं. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर पुन्हा आपल्याला राईट साईडला स्क्रॉल करायचं आणि इथं आपण एक बीट मार्क करून घेणार आहोत आणि लास्टला एक बीट मार्क करायचे. तर अशा प्रकारे या बीट मी इथं मार्क करून घेतल्या. सिम्पली इथं डन करून घ्या. डन करून घेतल्यानंतर मित्रांनो, जे काही आपला फोटो आहे या फोटोला पकडायचं आणि शेवटपर्यंत जे काही साईज आहे याची लांबवून घ्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, एवढं केल्यानंतर मित्रांनो, बीटवर यायचं आणि या फोटोला 2 पार्टमध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचा. ठीक आहे, तर फोटोवर क्लिक करा आणि स्प्लिटवर टॅप करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे जिथं आपल्या बीट असणार आहे त्या बीटनुसार आपल्या फोटोला जे मित्रांनो 2 पार्टमध्ये तुम्हाला कट करून घ्यायचा. ठीक आहे, ज्या गोष्टी इथं झाल्यानंतर मित्रांनो, आता फोटोमध्ये इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट देण्यासाठी मित्रांनो, सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे, फोटोवर टॅप करा, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आलं तर मित्रांनो खूप सारे तुम्हाला इथे ट्रान्झिशन भेटणार आहे, इफेक्ट भेटणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कुठलाही इफेक्ट वापरू शकता. तर मी जो इथे इफेक्ट वापरणार आहे तो बघू शकता. अशा प्रकारे फॉल इन नावाचा इफेक्ट सिलेक्ट करतो. तर हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली याची साईज 0.5 तुम्हाला ठेवायची आणि इथं डन करून टाकायचं. ठीक आहे, डन केल्यानंतर मित्रांनो, आता पुन्हा राईट साईडला आपण तिला स्क्रॉल करायचं आणि इथं बघू शकता हे जे काय तिसऱ्या नंबरचा फोटो याच्यावर क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आणि पुन्हा जो काही इफेक्ट मी तिथं सिलेक्ट केला होता तोच इफेक्ट मी इथं सिलेक्ट करतो आणि डन करतो. ठीक आहे, डन केल्यानंतर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला इफेक्टमध्ये यायचं आणि त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला जो काही इफेक्ट इथं वापरायचा आहे सिम्पली लेफ्ट साईडला स्क्रॉल करा, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो, जो इफेक्ट मी तो वापरत आहे हॅलो ब्लर म्हणून जो इफेक्ट आहे हॅलो ब्लर, तो इफेक्ट सिलेक्ट करा. इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, याची साईज जे बघू शकता अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला इथं बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर जो इफेक्ट आपण इथं वापरणार आहोत मित्रांनो, जो ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला इथं भेटून जाणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, टोटेम फ्लेम म्हणून जो इफेक्ट आहे अशा प्रकारचा हा इफेक्ट असणार आहे. याला सिलेक्ट करायचा, डन करायचा. डन केल्यानंतर याला 2 बोटाने अगोदर मोठं करा आणि याची साईज बघू शकता अशा प्रकारे दुसऱ्या बीटपर्यंत इथं लांबवून घ्यायचं. ठीक आहे, एवढी लांबवून घेतल्यानंतर मित्रांनो, इथून आपल्याला इफेक्ट ॲड करायचं. तर सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये पुन्हा जायचं आहे
व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथं मित्रांनो ट्रेंडिंग सेक्शनमध्ये डार्क अँड फ्लॅश म्हणून हा इफेक्ट सिलेक्ट करून घेणार आहोत, डन करून घेणार आहोत. डन झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली याची जे काही पोझिशन आहे ते अशा प्रकारे पकडायचं आणि याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता एवढं मी बारीक करून घेत आहे. एवढं बारीक करून घेतल्यानंतर मित्रांनो पुन्हा राईट साईडला यायचं, इथं इफेक्टमध्ये तुम्हाला जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर आता इथं जो इफेक्ट आपण अप्लाय करणार आहोत तर सिम्पली बघू शकता स्ट्रीमर स्ट्रोक म्हणून जो इफेक्ट आहे हा इफेक्ट सिलेक्ट करा, याला डन करा. ठीक आहे, डन केल्यानंतर याला पकडायचं आहे आणि सिम्पली दुसऱ्या बीटपर्यंत इथं लांबवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपण अप्लाय करून घेतला. पुन्हा या जो काही इफेक्ट अगोदर आपण अप्लाय केला होता त्याला पकडायचं आणि आता कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर याला पकडून सिम्पली जे काही आपल्या समोरची बीट आहे फोटोची त्याच्यावर सेट करायचं आहे. पुन्हा याचा आपण इथं डुप्लिकेट किंवा कॉपी करून घेणार आहोत आणि याला पकडून सिम्पली समोरच्या बीटवर इथं सेट करून घेणार आहोत. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपला जो फोटो आहे याला पकडायचा, याला पकडल्यानंतर सिम्पली शेवटच्या बीटपर्यंत पुन्हा आपण याला लांबवून घेणार आहोत. लांबवून घेतल्यानंतर सिम्पली बीटवर यायचं आहे मित्रांनो, याला 2 पार्टमध्ये अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे आणि पुन्हा जिथं आपल्या बीट दिसत आहे त्या बीटनुसार तुम्हाला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं, सिम्पली बघू शकता अशा प्रकारे इथं इफेक्ट आपण कॉपी केला होता. पुन्हा याला आपण इथं कॉपी करून घेणार आहोत आणि सिम्पली याला पकडायचं आहे आणि अशा प्रकारे जी काही समोरची बीट आहे याच्यावर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण याला कॉपी करायचं आहे आणि सिम्पली लास्टवाली जी बीट आहे आपली फोटोची त्या बीटच्या समोर तुम्हाला इथे सेट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथं इफेक्ट द्यायचे. तर आता पुन्हा आपण इथं राईटला येणार आहोत. राईटला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो आता इथं जो इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तो बघू शकता अशा प्रकारे तो इफेक्ट असणाऱ्या रोटेट डोपलिंग म्हणून. ठीक आहे, तो डोपलिंग नावाचा इफेक्ट असणारा तो सिलेक्ट करायचा, याला डन करायचा आहे. या इफेक्टला डन केल्यानंतर मित्रांनो याची जे काही पोझिशन आहे ती बघू शकता आपल्याला अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायची आहे. ही पोझिशन इथं सेट झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपण इथं राईट साईडला येणार आहोत या इफेक्टच्या. आता पुन्हा आपल्याला इथं बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे मित्रांनो. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली एन्व्हलपिंग लाइटिंग मित्रांनो हा इफेक्ट सिलेक्ट करा. हा इफेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, याची पोझिशन अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायची आणि या इफेक्टला कॉपी करायचा आहे आणि हाच इफेक्ट आपल्याला समोरच्या बीटच्या जे काही इफेक्ट आहे त्याच्या राईटला तुम्हाला इथं सेट करून घ्यायचा. ठीक आहे, तर मी पुन्हा याला अशा प्रकारे पकडतो आणि राईट साईडला इथं सेट करून घेतो. ठीक आहे, तर इथं सेट करून तुम्हाला घ्यायचा आहे. सिम्पली हा इफेक्ट इथं सेट झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर सिम्पली इथं जे शेक इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. तर शेक इफेक्ट आपल्याला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो सिम्पली 7 सेकंडच्या इथं तुम्हाला इथं येऊन जायचं आहे मित्रांनो. आणि इथं आल्यानंतर मित्रांनो सिम्पली आपण काय करणार आहोत, इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन भेटत आहे. व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन भेटल्यानंतर सिम्पली वरती स्क्रॉल करायचं आहे आणि ते तुम्हाला शेक म्हणून जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं भेटून जाणार आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जो शेक म्हणून जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारचा असणार आहे. या इफेक्टला सिलेक्ट करा, इथं डन करा मित्रांनो. अगोदर इथं ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे आणि जे स्पीड आहे मित्रांनो जो बघू शकता अशा प्रकारे 10 वर सेट करायची आहे आणि इंटेन्सिटी देखील तुम्हाला इथं 10 वर सेट करायची आहे. जास्त तुम्हाला सेट नाही करायचं, नाही तर तुमचा व्हिडिओ खराब होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे याला पकडायचं आहे मित्रांनो सिम्पली, जेणेकरून याला जे शेवटच्या बीटपर्यंत आपल्याला लांबवून घ्यायचा. ठीक आहे, जो इफेक्ट आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, या गोष्टी झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो आपला इथं खतरनाक असा व्हिडिओ इथं रेडी झालेला आहे मित्रांनो. या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला सिम्पली इथं वरती शेअरवर क्लिक करायचं आहे आणि इथं जे काही व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही 4K पर्यंत इथं एक्सपोर्ट करू शकता आणि सिम्पली डन करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो हाच होता आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ तुम्हाला समोर सुद्धा हवे असतील तर मग आपल्या चॅनलला जे आहे ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर आता मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.